नमस्कार विद्यार्थी मित्रमंडळींनो, मी संदीप दुपारे तुमचं स्वागत करतो संदीप स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत शेकडेवारीचा भाग दुसरा। या भाग 2 मध्ये प्रकार नंबर 11 पासून तर प्रकार नंबर 20 पर्यंत आपण संपूर्ण गणित सविस्तर शिकणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा। जर तुम्हाला कोणतं गणित समजलं नसेल तर त्यावरती कमेंट करा, आम्ही त्याचं उत्तर अवश्य देऊ। तर चला सुरू करूया। प्रकार नंबर 11। एका वर्गातील विद्यार्थी संख्या 600 होती। एका वर्गातील विद्यार्थी संख्या किती होती? 600 होती। ती यावर्षी 22% वाढली। ती यावर्षी 22% वाढली। तर यावर्षी विद्यार्थी संख्या किती आहे? तर बघा मित्रांनो, विद्यार्थी संख्या सुरुवातीला किती होती? 600। ती यावर्षी किती वाढलेली आहे? 22% वाढ झाली। तर आता 22% तुम्ही 100 मध्येही प्लस करू शकता किंवा डायरेक्ट याचे 22% काढून मग आलेलं जे आन्सर आहे ते 600 मध्ये मिळवू पण शकता। दोन पद्धतीने याचा आन्सर काढता येते। तर आपण डायरेक्टच करू की याला 122% म्हणून भागेला 100%। काढायचं आहे कोणत्याही गणितामध्ये, जर पर्सेंट काढायचे असले तर त्याच्या खाली 100 हे आपल्याला घ्यावंच लागते। तर हे 2 शून्यासोबत 2 शून्य कॅन्सल होईल। आता 6 ने त्याचा गुणाकार करू म्हणजे आपलं फायनल आन्सर मिळेल। तर साइन 2 12 2 हातचा आला 1, पुन्हा साइन 2 12 अधिक 1 13, साइन 2 1 6 अधिक 1 7 म्हणजे 732। यावर्षी विद्यार्थी संख्या किती राहील मित्रांनो? 732 विद्यार्थी। त्यापुढे गणित नंबर 2। आकाशला 12,000 रुपये पगार मिळतो। आकाशला 12,000 रुपये पगार मिळतो। त्याच्या पगारात 18% वाढ झाली। त्याच्या पगारात 18% वाढ झाली। तर त्याचा नवीन पगार सांगा। आपल्याला त्याचा नवीन पगार काढायचा आहे। त्याचा जुना पगार किती आहे मित्रांनो? 12,000 रुपये। व त्याच्या पगारात किती टक्के वाढ झाली? 18%। मग एक तर तुम्ही याच्या 18% काढून 12,000 मध्ये प्लस करा किंवा ते 18 100 मध्ये प्लस करा आणि मग डायरेक्ट तुमचं उत्तरच निघेल। बघा 118% आहे म्हणजे भागेला 100। 118 कुठून आले? आपण 100 मध्ये प्लस केलं, कारण की जो मूळ पगार असतो तो असतो 100%। 100% मध्ये 18% आपण पुन्हा प्लस केले आणि आपला संख्या घेतली आपण 118%, म्हणजे आपला आता डायरेक्ट आन्सर येईल। सर्वात आधी शून्यासोबत शून्य कॅन्सल करा व 12 ने याला गुणाकार करू। हा जो शून्य ह्या उत्तरावरती पास होऊन जाईल। ठीक आहे, तर 12 8 96 6 हातचा आले 9, 12 1 12 अधिक 9 21 हातचा आला 2, 12 1 12 अधिक 2 14 म्हणजे त्याचा नवीन पगार होऊन जाईल मित्रांनो 14,160। त्याचा नवीन पगार किती होईल? 14,160। त्याच्या पुढे गणित नंबर 3। दीपकला 18,000 रुपये पगार मिळतो। दीपकला 18,000 रुपये पगार मिळतो। त्याच्या पगारात 12.5% वाढ झाली। त्याच्या पगारात किती वाढ झाली मित्रांनो? 12.5% वाढ झाली। तर त्याचा नवीन पगार सांगा। मी इथेच लिहितो वरती। त्याचा जुना पगार किती आहे? 18,000 व किती टक्के वाढ झालेली आहे? 12.5%। मग 12.5% जर वाढ झालेली आहे हे तुम्ही 100 मध्ये प्लस करू शकता किंवा बघा डायरेक्ट 12.5% काढून यामध्ये आपण प्लसही करू शकतो। वरचा पॉईंट काढण्यासाठी खाली शून्य वाढवा व वाढविलेले शून्य 3 शून्याशी 3 शून्य कॅन्सल झाले। आता वरचावर गुणाकार करूया। 18 पंचे 90 शून्य हातचे आले 9, 18 2 36 अधिक 9 45 5 हातचे आले 4, 18 1 18 अधिक 4 22 म्हणजे वाढ किती झाली पगारामध्ये? 2250। जर आपल्याला विचारलं असतं की त्याचा पगारामध्ये किती रकमेची वाढ झाली तर हे झाली होती 2250 रुपये। परंतु म्हटलं गेलं आहे त्याचा नवीन पगार सांगा। मग त्याचा जर नवीन पगार काढायचा आहे तर हे आपल्याला 18,000 रुपयामध्ये प्लस करावा लागतो आणि त्याचा नवीन पगार होईल 20,250। त्याचा नवीन पगार किती होणार मित्रांनो? 20,250। प्रकार नंबर 12। एका वर्गात 20% मुली आहेत। एका वर्गात किती टक्के मुली आहे मित्रांनो? 20% मुली आहेत। मुलींची संख्या 160 आहे। तर वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या सांगा।
आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या सांगायची आहे. आता एक जो वर्ग असतो, या वर्गामध्ये 100% विद्यार्थी राहतात आणि 100% विद्यार्थ्यामध्ये दोनच घटक राहतात, एक तर मुली राहील किंवा मग मुलं राहील, आहे बरोबर. 100% विद्यार्थी संख्या राहतील, 100%मध्ये एक तर मुली राहतील किंवा मग मुलं राहतील. परंतु म्हटलं गेलं आहे मुलींची संख्या किती टक्के आहे? 20% आहे. मुलींची संख्या किती टक्के आहे? 20% आहे. तर आपल्याला वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या सांगा. या एकाच गणितावरून आपण 2 उत्तरं देऊ शकतो. आपण मुलांची संख्या सांगू शकतो आणि एकूण विद्यार्थी संख्या आपण सांगू शकतो. तर बघा मग लक्ष द्या, 20% मुली आहे आणि मुलींची संख्या सांगितलेली आहे 160. म्हणजे आपल्या एका पद्धतीमध्ये गणित होणार 20% म्हणजे 160 विद्यार्थी, 160 विद्यार्थी म्हणजे मुली, 160 मुली. आपल्याला पाहिजे एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थी किती असते? 100%. तर 100% म्हणजे किती? 20% म्हणजे 160 मुली, तर 100% म्हणजे किती? दोन संख्येमध्ये गुणाकार व या संख्येखाली घेणं आहे आपल्याला. ही पहिली संख्या कट करून याच्या खाली, शून्यासोबत शून्य कॅन्सल होईल व 2 8 16 आणि यांची विद्यार्थी संख्या किती येणार मित्रांनो? 800. जर आपल्याला विचारलं असतं की मुलांची संख्या सांगा, तर आपण इथे डायरेक्ट 80% घेतलं असतं, म्हणजे आपली एक स्टेप वाचली असती. चला त्यापुढे दुसरं बघूया. एका वर्गातील 70% विद्यार्थी पास झाले. अच्छा, एक पेपर घेतलेला आहे, त्यामध्ये विद्यार्थी पास आणि नापास झालेली संख्या दर्शवलेली आहे. एका वर्गातील 70% विद्यार्थी पास झाले. पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 280 होती. 70% विद्यार्थी पास झाले आणि पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती होती? 280 होती. तर वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या सांगा. एकूण विद्यार्थी किती असते मित्रांनो? 100%. एकूण विद्यार्थी संख्या किती असते? 100%. 100%नी पेपर दिला परंतु पास सर्वच होणार आहे का? नाही. मग पास किती झालेले आहे? 70%. पास किती झालेले आहे? 70%. म्हणजे 70% पास झाले आणि पास होणाऱ्यांची संख्या आहे 280. म्हणजे 70% म्हणजे 280. तर 100% म्हणजे किती? वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या विचारली ना, म्हणून आपण घेतलं 100 म्हणजे किती. दोन संख्येमध्ये गुणाकार व पहिली संख्या कट करून याच्या खाली, शून्यासोबत शून्य कॅन्सल, 7 चौक 28 आणि आपलं उत्तर येईल 400 विद्यार्थी परीक्षेमध्ये बसले होते. पुढे गणित नंबर 3. आकाशाला एका परीक्षेत 40% गुण मिळाले. आकाशाला एका परीक्षेमध्ये 40% गुण मिळाले. त्याला मिळालेले गुण 140 होते. त्याला मिळालेले गुण किती होते मित्रांनो? 140. तर परीक्षा किती गुणांची होती? आपल्याला सर्वांना माहिती आहे की परीक्षा जी असते ही नेहमी असते 100%ची. परीक्षा किती टक्क्यांची असते? 100%ची. आकाशला किती गुण मिळालेले आहे? किती टक्के मिळालेले आहे? 40%. म्हणजे 40% गुण मिळाले आणि त्याला मिळालेले गुणांची संख्या होती 140. 40 म्हणजे 140 गुण. आपल्याला पाहिजे एकूण परीक्षा म्हणजे 100% म्हणजे किती गुण? 40% म्हणजे 140 गुण, 100% म्हणजे किती गुण? या दोन संख्येमध्ये गुणाकारचं साइन द्या. ही पद्धत कशाने असते तर हे आपण बेसिकच्या व्हिडिओमध्ये आधी बघून आहोत. व ही सुरुवातीची संख्या 40 याच्या खाली लिहा. शून्यासोबत शून्य कॅन्सल करा व आता संख्येला भाग देऊन द्या. याने जर याला 100ला भाग दिला तर ते येते 25 आणि 25 गुणेला 14 हे आपल्याला करणं. तर 25 चौक 100 शून्य, हातचे आले 10. 25 एक 25 अधिक 10 35. म्हणजे परीक्षा किती गुणांची होती मित्रांनो? 350. प्रकार नंबर 13. एका संख्येच्या 30%मधून 30 वजा केले असता 30 बाकी राहते तर ती संख्या कोण होती? बघा मित्रांनो, जेव्हाही कोणतं गणित असेल की तीनही जागेवरती संख्या जर कॉमन असेल या प्रकारच्या गणितामध्ये 30 30 30 किंवा 20 20 20 किंवा 65 65 65, यावेळेला बाय डिफॉल्ट उत्तर हे 200च राहते. गणित या प्रकारच्या गणितामध्ये उत्तर नेहमी 200च राहते. नाहीतर बघा मी तिन्ही गणित तुम्हाला प्रूव्ह करून देतो, गणिताचे उत्तर आपले 200चे. चला 30%. आता एक संख्या कोणती आहे माहिती नाही, तर आपल्याला गृहीत काय धरावी लागते? ती संख्या असते आपल्यासाठी 100%. 100%मधून जर 30% काढली, किती आले काही माहिती नाही, परंतु 30%
आली समजा एक संख्या गृहीत धरून आली x, आणि यामधून आपल्याला वजा किती करायचे आहे? 30 वजा करायचे आहे. 30 वजा केले तरीही 30 बाकी राहते. मग मला सांगा आता 30 एका 100% संख्यापैकी 30% काढले, ते किती आले काही माहिती नाही, आपण गृहीत धरले की x आले, आणि यामधून 30 वजा केले तरीही सुद्धा 30 बाकी राहते. म्हणजे 30 वजा करून जर 30 बाकी राहते म्हणजे याच्या जागेवरती किती संख्या असायला पाहिजे होती? 60. या दोघांची बेरीज वरती असायला पाहिजे होती 60. जर 60 असायला पाहिजे असती तर मग ते तर आपल्या 30%चे आन्सर झालं असतं. म्हणजे गणित संपते की 30% म्हणजे 60 संख्या, तर आपल्याला पाहिजे 100% म्हणजे किती? 30 म्हणजे 60, 100 म्हणजे किती? दोन संख्येमध्ये गुणाकार टाकला व पहिली संख्या याच्या खाली लिहिली. 30 दुनी 60 व 100 दुनी 200. बघा मित्रांनो, उत्तर आलं आपलं 200. आता हे प्रत्येक गणितामध्ये उत्तर 200चे. एका संख्येच्या 20%मधून 20 वजा केले, आपल्याला संख्या माहिती आहे का कोणती आहे? तर नाही, आपण गृहीत धरली ती संख्या आपल्यासाठी 100. 100%पैकी 20% काढले, किती आले काही माहिती आहे का आपल्याला? नाही, तर ते आपण गृहीत धरले की 20 आलेत. आणि 20मधून 20 वजा केले, 20 वजा केले तरीही 20 बाकी राहते. 20 वजा केले तरीही 20 बाकी राहते. म्हणजे या एक्सच्या जागेवर 20 आणि 20 किती पाहिजे होते? 40 पाहिजे होते. म्हणजे 40मधून जर 20 वजा केले तर 20 बाकी राहते. ठीक आहे. जर मग इथं 40 पाहिजे, मग तर ते आपल्या 20%ची किंमत झाली ना. म्हणजे मग आपलं उत्तर होणार की 20% म्हणजे 40 संख्या, तर 100 म्हणजे किती? 20% म्हणजे 40, 100 म्हणजे किती? हे 20 येणार याच्या खाली. 20 दुनी 40 आणि पुन्हा उत्तर आलं आपलं 200च. त्याचप्रमाणे इथे 65 आहे, 65 आहे, 65 आहे. याचं उत्तरही तिन्ही जागेवर होऊन संख्या सारखीच आहे. उत्तर आपलं बाय डिफॉल्ट राहील 200च. किंवा कोणा जागेवर जर संख्या उलटी म्हणजे वेगवेगळी आली तर काहीच नाही, या दोन संख्यांची बेरीज करणं आहे, बस एवढंच. नंबर 14. एक संख्या 20%नी वाढविल्यास 180 होते. एक संख्या 20%नी वाढविल्यास 180 होते, तर ती संख्या कोण होती? बघा मित्रांनो, आता ती संख्या कोणती असते आपल्यासाठी? हमेशा 100%. जर 100% ती संख्या असते, 100%मध्ये जर 20% वाढविली तर किती होते ही पर्सेंट? 120% होते. आणि म्हणजेच 120% किंमत मिळून झालेली आहे 180 संख्या, तर ती संख्या कोण होती? आपल्याला पाहिजे ती संख्या कोण होती, म्हणजे 100 म्हणजे किती? बघा, मूळ संख्या कोणती असते? 100%. 100मध्ये 20%नी वाढविली, 100मध्ये जर 20 वाढविल तर 120 झाले. 120% म्हणजे 180 संख्या, तर आपल्याला पाहिजे ती संख्या कोणती, म्हणजे मूळ संख्या पाहिजे आपल्याला. 100% म्हणजे किती? जर आपल्याला विचारलं असतं की संख्या कितीने वाढली, तर इथे आपण लिहिलं असतं 20 म्हणजे किती. ठीक आहे. तर दोन संख्येमध्ये गुणाकार द्या व 120 याच्या खाली लिहा. 1 शून्याशी 1 शून्य कॅन्सल झाला. 12ने 18ला भाग देऊन द्या, कसोटी लागते तिथे. 12 1 12, बाकी राहिलं 6, 12 5 60. व हा शून्य बाकी आहे तो येणार संख्येवर. म्हणजे आपली संख्या कोणती आहे मित्रांनो? ती 150. त्यापुढे आहे, एका शाळेतील विद्यार्थी संख्या यावर्षी 15%नी वाढली. जर यावर्षी 4600 विद्यार्थी असतील तर गेल्या वर्षी विद्यार्थी संख्या किती होती? गेल्या वर्षी विद्यार्थी संख्या किती असते मित्रांनो? 100%. म्हटलं गेलं आहे की यावर्षी 15%नी वाढ झाली. 15%नी वाढ झाली म्हणजे किती होणार आहे? 115%. 15%नी वाढून विद्यार्थी संख्या किती झाली? 4600. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन होणार की 115% म्हणजे 4600. तर आपल्याला पाहिजे मागील वर्षी किती संख्या होती? 100% म्हणजे किती? 115% म्हणजे 4600, तर 100% म्हणजे किती? जर असं विचारलं असतं की संख्या यावर्षी विद्यार्थी संख्या किती वाढली, किती वाढ झाली, तर आपण लिहिलं असतं इथं 15% म्हणजे किती. तर दोन संख्येमध्ये गुणाकार व पहिली संख्या कट करून याच्या खाली. दोन्ही संख्येला 5ने भाग जाते, इकडे 5ने भाग जाते, आपण 5ने भाग देऊन देऊ. तर 5 दुनी 10, एक राहिला, 5 त्रिक 15, 5 दुनी 10. ठीक आहे.
इथे 23 दुनी 46 होतात, 23 दुनी 46. व आता 2 गुणेला 2 म्हणजे 4 आणि 4 वरती येणार आपले 3 शून्य. म्हणजे मागील वर्षी विद्यार्थी संख्या किती होती तर ती होती 4000. जर वाढ किती झाली तर वाढ झालेली आहे 600. आकाशेचा पगार 10% वाढवून 22,000 रुपये झाला तर त्याचा मूळ पगार किती. बघा मूळ पगार किती असते मित्रांनो 100% असते. 10% वाढलं म्हणजे संख्या किती झाली आपली 110 आणि 10% वाढवून किती झालेला आहे पगार 22,000 रुपये. तर आपल्याला पाहिजे मूळ पगार म्हणजे 100% म्हणजे किती. ही पद्धत कशा पद्धतीने शिकवली जाते तर हे आपण बेसिकमध्ये याचा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. हे बोलताना यमक जोडायला पाहिजे की 110% म्हणजे 22,000 रुपये. तर 100 म्हणजे किती 110 येणार याच्या खाली 2 शून्याशी 1 शून्याशी शून्य कॅन्सल 11 दुनी 22 व यावरती येणार आपले 4 शून्य. म्हणजे ती संख्या म्हणजे त्याचा मागील पगार आहे 20,000 रुपये. प्रकार नंबर 15 गणित नंबर 1. एक संख्या 37.5% कमी केल्यास 85 होते तर ती संख्या कोणती. याचा आधी जो प्रकार होता प्रकार नंबर 14 यामध्ये संख्या आपली वाढत होती म्हणून आपण 100मध्ये ती प्लस करत होतो. त्याच विरुद्ध हा प्रकार आहे प्रकार नंबर 15. इथे संख्या कमी होत आहे त्यामुळे आपल्याला आता 100मधून ही संख्या वजा करावी लागते. मात्र हे वजा बाकी करणं जे आहे आपली मनामध्येच होते. तरी मी एकदा तुम्हाला करून दाखवतो. इथे राहील 5.21 आणि 6. म्हणजे जर 100मधून जर 37.5% जर आपण वजा केले तर ती संख्या बाकी किती राहते 62.5%. म्हणजेच 62.5%ची किंमत किती झालेली आहे 85. तर आपल्याला पाहिजे ती संख्या कोणती 100 म्हणजे किती. जर आपल्याला विचारलं असतं की संख्या कितीने कमी झालेली संख्या सांगा तर आपण इथे डायरेक्ट घेतलं असतं की 37.5% म्हणजे किती. पण आपल्याला मूळ संख्या पाहिजे म्हणून घेत आहोत आपण 100 म्हणजे किती. तर या दोन संख्येमध्ये गुणाकार टाका व पहिली संख्या याच्या खाली लिहा 62.5. ठीक आहे. खालचा पॉईंट काढण्यासाठी वरच्या घरी शून्य द्या. जसा आपण वरचा पॉईंट काढण्यासाठी खाली शून्य देत असतो त्याच्याच विरुद्ध खालचा पॉईंट काढण्यासाठी वरच्या घरी शून्य दे. दोन्ही संख्येला 25ने भाग जाते. 25ने भाग देऊन याला कमी करून टाकू. तर हा 25चा वर्ग आहे आणि इकडे जाणार 25 चौक 100. पुन्हा 25ने 5ने दोन्ही संख्येला भाग जाते. भाग आपण देऊन देऊ. 5 5 25 5 8 40. पुन्हा 5ची कसोटी इथे लागते इथे भाग देऊन द्या. 5 1 5 बाकी राहिले 3 5 7 35. व आता या दोन संख्येचा जर गुणाकार केला तर यांचा गुणाकार येईल 17 8 किती होते ते 17 गुणेला 8 म्हणजे 17 8 136. त्यापुढे बघूया दुसरं गणित. आता वजाबाकी आपण काही करू नये. आता डायरेक्ट वजाबाकी जी आहे ही मनामध्येच करू जेणेकरून आपला वेळ वाचेल. एका रूमचे भाडे घरमालकांनी 10% कमी केल्यास 10% कमी केले म्हणजे घर भाडे आता किती राहिलेले आहे 90%. बघा आता ही वजाबाकीच्या जे आहे हे आपला वेळ आपल्याला आता वाचवायचा आहे. जर वाढवले असते तर प्लस करा डायरेक्टच. 10ने कमी केल्यास ते 3600 होते. तर मूळ भाडे किती 90% म्हणजे 3600. तर 100% म्हणजे किती 90% म्हणजे 3600. 100% म्हणजे किती. दोन संख्येमध्ये गुणाकार द्या व पहिली संख्या लिहा या संख्येच्या खाली. शून्यासोबत शून्य कॅन्सल व 9 चौक 36 आणि 2 3 0. म्हणजे घरचे मूळ भाडे होते 4000 रुपये. त्यापुढे गणित नंबर 3. एक संख्या 20% कमी केल्यास 20% कमी केल्यास म्हणजे आता किती राहील ती संख्या 80%. कमी केल्यास उत्तर 240 येते. तर ती संख्या कोणती म्हणजे 80% म्हणजे 240. तर आपल्याला पाहिजे 100% म्हणजे किती. जर आपल्याला विचारलं असतं की संख्या कितीने कमी झाली तर आपण इथे डायरेक्ट लिहिलं असतं 20% कमी झाली म्हणजे 20% म्हणजे किती. तर हे 80 आहे संख्येच्या खाली. शून्यासोबत शून्य कॅन्सल आणि 8 त्रिक 24 म्हणजे ती मूळ संख्या कोणती होती आपली 300. प्रकार नंबर 16. आकाशाला इतिहासामध्ये 80 पैकी 64 गुण मिळाले. भूगोलमध्ये 90 पैकी 81 गुण मिळाले. मराठीमध्ये 300 पैकी 270 गुण मिळाले आणि गणितामध्ये 60 पैकी 57 गुण मिळाले. तर
कोणत्या विषयामध्ये त्याला अधिक गुण मिळाले. अधिक गुण म्हणजे आपल्याला गुण पर्सेंटमध्ये सांगणं आहे की त्याला कोणत्या विषयामध्ये सर्वात जास्त पर्सेंट मिळाले म्हणून. तर आता बघा किती स्पीडने आन्सर येते. पहिला इतिहास 80 पैकी 64 गुण, तर 100 पैकी किती गुण. ठीक आहे, या पद्धतीनं आपण आता सर्व हे एक्झाम्पल लिहून घेऊ. त्यापुढे दुसरं आहे की भूगोलमध्ये 90 पैकी 81 गुण, तर 100 पैकी किती. आपल्याला टक्के पाहिजे. त्यापुढे मराठीमध्ये 300 पैकी 270 गुण, तर 100 पैकी किती गुण. आणि चौथा आहे गणितामध्ये 60 पैकी 57 गुण, तर 100 पैकी किती गुण. ठीक आहे, आता या प्रत्येकी दोन संख्येमध्ये गुणाकार टाका व पहिली संख्या कट करून या संख्येच्या खाली लिहा. तर 0 सोबत 0 कॅन्सल, 8 8 64 म्हणजे पहिल्या याचं उत्तर येते 80%. त्यापुढे पुन्हा 0 सोबत 0 कॅन्सल, 9 9 81 दुसऱ्याचं उत्तर येते 90%. पुन्हा इथे 2 0 सोबत 2 0 कॅन्सल झाले, 3 9 27. पुन्हा तिसऱ्या विषयामध्येही त्याला 90%च गुण मिळाले. व चौथ्या विषयात दोन संख्येमध्ये गुणाकार व पहिली संख्या कट करून लिहिली आपण या संख्येखाली. 0 सोबत 0 कॅन्सल केले, दोन्ही भाग जाते व तीनही भाग जाते. तर आपण दोन्ही भाग देऊन आधी संख्येला कमी करून घेऊ. तर 2 त्रिक 6, 2 पंच 10 व 3ने इकडे भाग जाते. 57ला जर भाग दिला 3ने तर 19चा, आणि 19 पंच 95%. म्हणजे आता त्याला चारही विषयापैकी सर्वात जास्त गुण कोण्या विषयामध्ये आहे तर 95% आहे, आणि तो विषय आहे आपला गणितामध्ये. गणित नंबर 2. एका शाळेमध्ये ए शाळेमध्ये 300 विद्यार्थ्यापैकी 243 विद्यार्थी पास झाले. ही झाली पहिली शाळा, ए शाळा. नंतर आहे बी शाळा. बी शाळेमध्ये 400 विद्यार्थ्यापैकी 300 विद्यार्थी पास झाले. तर म्हटलं गेलेलं आहे कोणत्या शाळेत प्रवेश घ्या. साहजिक आहे, आपण ज्या शाळेचाही रिझल्ट चांगला असेल त्या शाळेमध्ये आपण प्रवेश निश्चित करू. तर आपण आपल्याला काढावं लागेल की जे पर्सेंटमध्ये किती पर्सेंटमध्ये रिझल्ट लागलेला आहे. 100%पैकी किती, 100 पैकी किती. ठीक आहे, पहिली संख्या कट करून लिहिली आपण या संख्येखाली. 2 0 सोबत 2 0 कॅन्सल, 3ने भाग देऊ. 3 8 24, 3 1 3. म्हणजे ए शाळेचा किती टक्के रिझल्ट आहे मित्रांनो, 81%. व पुढे इकडे भाग देऊ. पुन्हा 2 0शी 2 0 कॅन्सल झाले, 4ने इकडे भाग देऊ. 4 7 28, 2 राहिले, 4 पंच 20. बी शाळेचा किती रिझल्ट आहे मित्रांनो, 75%. मग आपण कोणत्या शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा लागेल आपल्याला, ए शाळेमध्ये, ज्याचा की रिझल्ट आहे 81%. प्रकार नंबर 17 बघूया आता आपण. एका परीक्षेमध्ये पास होण्यासाठी 60% गुण लागतात. आता प्रत्येक परीक्षा मित्रांनो वेगवेगळ्या मार्कांच्या राहतात. आपण जेव्हा 10वीमध्ये होतो तेव्हा फक्त आपल्याला 35%च पास होण्यासाठी लागत होते. परंतु आता हे गणित आहे, गणितामध्ये 60% गुण याला मिळवावे लागतात. तर समजा मिळवले 60% गुण पास होण्यासाठी लागतात. आकाशाला 400 गुण मिळाले व तो 40 गुण अधिक घेऊन पास झाला, तर परीक्षा किती गुणांची होती. अच्छा ठीक आहे, तर 60% गुण आपल्याला पाहिजे पास होण्यासाठी. त्याला म्हटलं गेलं आहे की त्याला 400 गुण मिळाले व तो 40 गुण अधिक घेऊन पास झाला. म्हणजे 40 गुण त्याला शिल्लक मिळाले पास होण्याच्या पातळीपेक्षा. 40 जर वजा केले तर बाकी राहिले 360. म्हणजे 360 जर गुण त्याला मिळाले असते तर तो 60% गुण घेऊन पास झाला असता. म्हणजेच आता याचा म्हणणं असं होईल की 60% म्हणजे 360 गुण, तर 100% म्हणजे किती गुण. पास झाला असेल शिल्लक घेऊन तर पास करा. जर कोण्या गणितामध्ये बघा इथेच आहे, दुसऱ्या गणितामध्येच आहे नापास, बघूच आपण. 60% म्हणजे 360, 100% म्हणजे किती. दोन संख्येमध्ये गुणाकार द्या व पहिली संख्या कट करून खाली लिहा. 0 सोबत 0 कॅन्सल, 6 6 36 आणि 100 सकट 600. परीक्षा किती गुणांची होती मित्रांनो, 600 गुणांची. त्यापुढे बघूया आपण दुसरं गणित. एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुण लागतात. दीपकला 150 गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला, तर परीक्षा किती गुणांची होती. बघा, तर आता या दोन गणितामध्ये दोन प्रकारचे गणित आहे. एका
पहिल्या गणितामध्ये तो गुण जास्त घेऊन पास होत होता, म्हणून आपण काय केलं, गुण वजा केलं. तर याच्याच विरुद्ध दुसऱ्या गणितामध्ये पास होण्यासाठी पाहिजे याला मात्र 40%, परंतु याला 150 गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला. म्हणजेच हे जर याला 10 गुण मिळाले असते तर तो पास झाला असता. म्हणजे त्याला पास होण्यासाठी किती गुण लागते मित्रांनो, 160 गुण. बघा, जर जास्त गुण घेऊन पास झाला असेल तर वजाबाकी करावी लागेल. म्हणजे नेमके पाहिजे किती गुण हे पाहिजे आपल्याला. आणि जर 150 गुण मिळाले, 10 गुणांनी नापास झाला, जर नापास झाला तर जर हे 10 जर त्याला मिळाले असते तर तो पास झाला असता. म्हणजे पास होण्यासाठी पाहिजे होते 160 गुण. म्हणजे आपली स्टेप बनणार की 40% म्हणजे 160 गुण, 100% म्हणजे किती. ठीक आहे, दोन संख्येमध्ये गुणाकार, पहिली संख्या खाली, शून्यासोबत शून्य कॅन्सल. या संख्येला 4ने भाग जाते, भाग देऊन द्या. 4 चौक 16 आणि 100 चौक 400. तर दुसरी परीक्षा किती गुणांची होती, 400 गुणांची. गणित नंबर 3. एका परीक्षेत पास होण्यासाठी किती टक्के गुण पाहिजे मित्रांनो, 50% गुण लागतात. दीपकला 40% गुण मिळाले. बघा, परीक्षा किती गुणांची असते, हमेशा 100% गुणांची असते. परीक्षा किती गुणांची असते मित्रांनो, 100% गुणांची असते. परंतु म्हटलं गेलं आहे पास होण्यासाठी 50 गुण लागतात, परंतु दीपकला 40% गुण मिळाले व तो 35 गुणांनी नापास झाला. म्हणजे आता जे आपल्याला तिसऱ्या गणितामध्ये दिलेलं आहे हे पर्सेंटमधील फरक दर्शवलेला आहे की 50% पास होण्यासाठी पाहिजे होते, परंतु त्याला 40% मिळाले. म्हणजे त्याला किती टक्के कमी मिळाले गुण, 10% गुण कमी मिळाले. आणि म्हटलं गेलं आहे तो 35 गुणांनी नापास झाला. 35 गुणांनी नापास झाला म्हणजेच 10% गुणांनी नापास झाला. म्हणजे इथं आपला समीकरण बनेल की 10% म्हणजे 35 गुणांनी नापास झाला. परीक्षा किती गुणांची, 100% म्हणजे किती. तर शून्यासोबत शून्य कॅन्सल आणि 35 10 350. तर मित्रांनो परीक्षा किती गुणांची होती, एकूण 350 गुणांची. त्यापुढे बघूया प्रकार नंबर 18. गणित नंबर 1. एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितामध्ये नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये नापास झाले. तर दोन विषयांच्या घेतलेल्या परीक्षेमध्ये किती टक्के विद्यार्थी पास झाले. शेवटी विचारल्या गेलेलं आहे पास किती झाले. तर बघूया, गणितामध्ये सर्वात आधी किती नापास झालेले आहे, 30% विद्यार्थी नापास. त्यापुढे म्हटलं गेलेलं आहे की 20% विद्यार्थी इंग्रजीमध्ये, 20% विद्यार्थी इंग्रजीमध्येही नापास झाले. तर सर्वात आधी सोप्या पद्धतीमध्ये या दोघांची बेरीज करून घ्या. ती बेरीज येते 50 आणि ही संख्या पण नापासवाल्यांचीच राहते. ही संख्या पण मित्रांनो नापासवाल्यांचीच राहते. हे दोघं मिळून नापास आहे. तर आपल्याला जे दिलेलं आहे 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. जर आता हे दोन्ही विषयामध्ये जे नापास झालेले विद्यार्थी आहे हे यामधून करावे लागते आपल्याला वजा. हे नापास आहे, यांची वजाबाकी करून जे उत्तर येते 40% हेही नापासच येते. म्हणजे या प्रकारचं गणित आपल्याला सॉल्व करताना जे सगळ्या जे अटी येतात या सगळ्या नापास 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 आणि नापासच येतात. तर 40% झाले विद्यार्थी नापास. आपल्याला विचारलं गेलेलं आहे पास होणारे विद्यार्थ्यांचे टक्के सांगा. तर मग 100%मधून 40% गेले नापासवाल्यांचे, बाकी राहिले 60% विद्यार्थी काय झाले, पास झाले. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जेही सेपरेट विषयामध्ये असेल त्यांची बेरीज करा. 30% आणि 20% यांची बेरीज झाली 50 आणि दोन्ही विषयामध्ये जी क्रिया होत असेल ती प्रत्येक गणितामध्ये वजाचं करा. मात्र परिणामस्वरूपी तुमचे जे उत्तर आहे हे सगळे समानच आहेत. नापासची बेरीज नापास, पुन्हा नापासच झाले. परंतु शेवटी विचारलं गेलेलं आहे किती टक्के विद्यार्थी पास झाले. मग एकूण विद्यार्थी असते 100%. 100पैकी नापास होणारी संख्या आहे 40, तर पास होणारी संख्या आहे 60%. एका परीक्षेत 25 विद्यार्थी गणितामध्ये नापास झाले. 25% विद्यार्थी कशात नापास झाले मित्रांनो, गणितामध्ये हे नापास. त्यापुढे 20% विद्यार्थी विज्ञानामध्ये नापास झाले.
सर्वात आधी हे नापासवाले व्यक्तींची बेरीज करून घ्या. हे बेरीज होते 45. हे पण नापासवालेच विद्यार्थी येतात. मात्र म्हटलं गेलेलं आहे की 5% विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये नापास झाले. जर हे दोन्ही विषयामध्ये नापास झाले तर 2 विषयामधले नापासवाले वजा करणं आहे. सिंगल विषयावाल्यांची बेरीज आणि दोन्ही विषयामध्ये जे नापास होत आहे त्यांची प्रत्येक वेळीच आपल्याला वजाबाकी करणं आहे. व बाकी राहिले 40. हे पण नापासच विद्यार्थी येतात. म्हणजे 40% काय झालेले आहे मित्रांनो, नापास झालेले आहे. आणि आपल्याला विचारलेलंही तेच आहे की किती टक्के विद्यार्थी नापास झाले, तर 40% विद्यार्थी संपूर्ण परीक्षेमध्ये नापास झाले. त्यापुढे बघूया गणित नंबर 3. एका परीक्षेमध्ये 40% विद्यार्थी गणितामध्ये नापास झाले. त्यापुढे 50% विद्यार्थी इंग्रजीमध्ये पास झाले. पास आहेत. हे 40% पास आहेत आणि 50% पण इंग्रजीमध्ये पास आहे. व म्हटलं गेलं 20% विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये पास झाले. तर सर्वात आधी या सिंगल विषयांची बेरीज करून घ्या. ती होते 70. आणि यामधून जे दोन्ही विषयामध्ये जे पास होत आहेत 20%, हे करून आहे आपल्याला वजाबाकी. म्हणजे 50% विद्यार्थी काय झालेले आहेत, परीक्षेमध्ये पास झाले. पण आपल्याला विचारलं गेलं आहे 2 विषयात किती टक्के पास झाले, तर 50% विद्यार्थी पास झाले. आणि 2 विषयात किती टक्के नापास झाले, तर याहीमध्ये किती नापास झाले मित्रांनो, 50. प्रकार नंबर 19. त्यामध्ये बघूया आपण पहिला गणित. एला बीपेक्षा 20% जास्त नफा मिळतो, तर बीला एपेक्षा किती टक्के नफा कमी मिळतो. तर हे गणित मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही बघितलेलंच असेल. या प्रकारचं जेही गणित असते एकदम एका शॉर्टकट पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की जर जास्त मिळत असेल तर हे 100मध्ये प्लस करा आणि हीच संख्या त्याच्या पुढे लिहा, की नाही डायरेक्टच ॲन्सर येते. किंवा जर कोण्या गणितामध्ये म्हटलं असेल की 20% कमी मिळाले तर दुसऱ्या व्यक्तीला किती जास्त मिळाले, जर कमी मिळालेले असेल तर 100मधून ते वजा करा व तीच संख्या त्याच्या पुढे लिहा. बघा आता जेव्हा आपले प्रकार व्यवस्थित होईल, जसे गणित पुढे जाईल तसं तुम्हाला हे कळेलच. एला बीपेक्षा 20% जास्त नफा मिळतो, तर बीला एपेक्षा किती टक्के नफा कमी मिळतो. तर 20% जास्त आहे ना, एका शॉर्टकट पद्धतीमध्येच याचं उत्तर येते की 120 म्हणजे 20% कमी. बघा हे जे 20 आहे हे आपण 100मध्येच मिळवले आणि हे मिळवलेलेच 20 या 100च्या याच्या पुढे लिहा. हे जे 20% जास्त आहे हे 100मध्ये प्लस करा आणि तेच 20 त्याच्या पुढे लिहा. म्हणजे 120वरती त्याला 20ने पगार कमी मिळतो, तर आपल्याला पाहिजे किती टक्के कमी मिळतो, तर 100%वर किती कमी मिळतो. 120वरती 20ने कमी, 100वर किती. 2 संख्येमध्ये गुणाकार, पहिली संख्या याच्या खाली, 0सोबत 0 कॅन्सल. दोन्ही याला भाग देऊन देऊ 6चा व 6ने आता 100ला भाग देऊन देऊ. 6 1 6, बाकी राहिले तर 4, 6 6 36, बाकी राहिले 4. आता इथून उत्तर हे आपल्या 2 प्रमाणामध्ये येते. एक तर दशांशामध्ये काढू शकता किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्येही आपण याचं उत्तर काढू शकतो. तर पुन्हा जर याला 4ने भाग दिला तर 6 चौक 6 6 36, 6 6 36. बघा जसं आता इथं प्लस केलं होतं तसं त्याचप्रमाणे आता आपण सगळे उत्तर आपण काढूया. एला बीपेक्षा 10% गुण जास्त मिळतात. जास्त मिळतात म्हणजे 110वरती 10, तर बीला एपेक्षा किती टक्के गुण कमी मिळतो. 110वरती 10 कमी मिळत आहे, आपल्याला पाहिजे टक्के किती कमी मिळतो, 100वरती किती टक्के कमी. 2 संख्येमध्ये गुणाकार व पहिली संख्या लिहिणं आहे आपल्याला खाली. 0सोबत 0 कॅन्सल झाला, 11ने याला भाग दिले. 11 9 99, बाकी राहिला 1. मनाने 0 घेतला, उत्तरावर पॉईंट दिला, पुन्हा भाग गेला नाही त्यामुळे 0 व 11 9 99. तर उत्तर येते याचं आपलं 0.09. त्यापुढे बघूया गणित नंबर 3. एला बीपेक्षा 25% गुण जास्त मिळाले, तर बीला एपेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. जेही जास्त मिळत असेल मित्रांनो संख्या ती 100मध्ये प्लस करा. 25% जास्त मिळाले ना, म्हणजे 125वरती 25% जास्त, तर 100%वर किती टक्के जास्त. 125वरती 25%
कमी आहे तर 100वरती किती? काहीच नाही, एकच वाक्य लक्षात ठेवणं आहे. जेही वाढ होत असेल किंवा कमी होत असेल हे 100मध्ये प्लस करा, तीच संख्या त्याच्या पुढे लिहा. दोन संख्येमध्ये गुणाकार व पहिली संख्या याच्या खाली. 25 5 125 व 5 दोन्ही 10. उत्तर येते आपलं 20% कमी. मित्रांनो, आले हे तिन्ही गणित लक्षात. आता याच्याच विरुद्ध गणित बघू आपण प्रकार नंबर 20मध्ये. तर बघूया मित्रांनो, प्रकार नंबर 20. एला बीपेक्षा 20% पगार कमी मिळतो तर बीला एपेक्षा किती टक्के पगार जास्त मिळतो? तर बघा, जसं आधी आपण प्रकार नंबर 19मध्ये बघितलं की जर टक्के जर वाढत असेल तर आपण 100मध्ये प्लस केले व तीच संख्या त्याच्या पुढे लिहिली. मग त्याच प्रकारे इथे जर पगार कमी होत आहे, इथे जर गुण कमी होत आहे, कमी मिळत आहे, तर हे 100मधून वजा करा. 20% पगार कमी झाला ना तर आपल्याला लिहावं लागेल 80. 100मधून आपण 20 वजा केले, बाकी राहिले 80 आणि तेच 20 याच्या पुढे लिहा. 80पैकी 20ने जास्त मिळतो तर 100वर किती जास्त मिळतो? हीच संख्या 100मध्ये वजा करा व तीच संख्या त्याच्या पुढे लिहा. 80वर 20 100वर किती? पहिली संख्या कट करून हिच्या खाली लिहा. 20 1 20, 20 चौक 80. 4ने जर याला भाग दिला तर उत्तर येते 25% काय मिळतं त्याला? जास्त मिळतो. त्यापुढे बघूया. आकाशाला दीपकच्या पेक्षा 10% गुण कमी मिळाले. नाव काही असो, हे गणिताचा पॅटर्न पूर्ण सेमच राहतो. ती संख्या 100मधून वजा करा, बाकी राहिले 90 आणि तीच संख्या त्याच्या पुढे लिहा 10. 100मधून 10 वजा केले, तीच संख्या त्याच्या पुढे लिहिली. 90वरती 10, 100%वरती किती? बघा मित्रांनो, आतापर्यंत 20 जे प्रकार झालेले आहे भाग 1 आणि भाग 2मध्ये, हे सर्व गणित आपण या एकाच पद्धतीमध्ये बघत आहोत. असेच आपण 40ही प्रकार याच शॉर्टकट ट्रिकवरती बघणार आहोत. तर 0सोबत 0 कॅन्सल, 9ने याला भाग देऊन देऊ. 9 1 9, 1 राहिला, पुन्हा 9 1 9 पॉईंट, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 11.11. त्यापुढे येईल गणित तिसरं. एला बीपेक्षा 35% पगार कमी मिळतो. 35% पगार जर कमी मिळतो, मग हे 100मधून वजा करा. 35 जर वजा केले तर बाकी राहिले 65. 35 जर 100मधून वजा केले, बाकी राहिले 65 आणि हीच संख्या त्याच्या पुढे लिहा. 65वरती 35 तर 100वरती किती? 100%वर किती? 65वर 35 तर 100वरती किती? हे 65 कट करून याच्या खाली लिहा व या संख्येला आता 5ने भाग देऊन संख्या कमी करा. 5 7 35, 5 1 5 व 5 3 15. वरचावर गुणाकार करूया. 100 7 700 व 700ला भाग देऊ आपण 13ने. जे आता 13ने भाग दिल्यानंतर जेही बाकी राहील ते आपलं फायनल उत्तर आहे. तर 13 5 65, बाकी राहिले 5. 13 3 39, 13 3 झाले 39, बाकी राहिले इथे 11. आता इथे पॉईंट आपण उत्तर जे आहे 2 प्रकारे काढू शकतो. एक दशांशामध्येही काढू शकतो आणि एक पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्येही काढू शकतो. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये एक आडवी रेष दिली, बाकी राहिले 11 व भाग दिला होता आपण 13ने. म्हणजे किती टक्के पगार याला जास्त मिळतो? तर 53.11/13. 53.11/13. ठीक आहे मित्रांनो, इथे जे आपले 20 प्रकार होते, भाग 2मधले 20 प्रकार झालेले आहे. तुम्हा सर्वांनाच हे शिकवण्याची पद्धत पूर्ण आवडली असेल तर भेटूया पुन्हा भाग 3मध्ये.